हिंदवी स्वराज के संस्थापक छत्रपति शिवाजी महाराज की जयंती पर आज नई मुंबई के सीवुड में विविध कार्यक्रमों का आयोजन किया गया। धर्मवीर संभाजी राजे चैरिटेबल ट्रस्ट के अध्यक्ष दत्ता गंगाले एवं समाज सेविका सुनीताई गंगाले द्वारा आयोजित आज के शिव जयंती कार्यक्रम में महिलाओं के लिए हल्दी कुमकुम कार्यक्रम और सांस्कृतिक स्पर्धाएं भी चलाई गई। यहाँ छत्रपति शिवाजी महाराज की मान वंदना के साथ ही उनके प्रतिमा की आरती की गई। जय भवानी जय शिवाजी के जय घोष के बीच जयंती मनाते हुए स्पर्धाओं में विजेता बनी महिलाओं को शिव चरित्र और पैठनी साड़ी का पुरस्कार देकर सम्मानित किया गया। कार्यक्रम में सांसद नरेश मस्के, महिला जिला संगठक सरोज पाटिल, उप जिला प्रमुख रोहिदास पाटिल और महिला पुलिस अधिकारियों समेत तमाम शिवसेना पदाधिकारी और असंख्य नागरिक मौजूद रहे। ऐतिहासिक विरासत को मान और सम्मान देने के इस कार्यक्रम की सांसद नरेश मस्के और शिवसेना की महिला जिला संगठक सरोजताई पाटिल ने भी सराहना की और दत्ता गंगाले व सुनीताई गंगाले के कार्यों का भी गुणगान किया। सीवूड विभागामध्ये सन्माननीय दत्ताजी गंगाळे आणि त्यांच्या पत्नी सौ अश्विनी गंगाळे यांच्या माध्यमातून आज शिवजयंती निमित्त खेळ पैठणीचा आणि हळदी कुंकाचा कार्यक्रम येथे आयोजित केलेला होता। खरोखर महिलांनी त्यांना असा उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे। तुम्हाला माहिती आहे की आज शिवजयंती आहे, एक चांगलं औचित्य साधून त्यांनी हा कार्यक्रम इथे ठेवलेला आहे आणि आज तुम्ही बघत आहात की शिवजयंती तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशभरामध्ये मोठ्या ह्याच्यामध्ये उत्साहात साजरी केली जात आहे। तसाच उत्साह आज इकडे मला आदरणीय दत्ताजी गंगाळे आणि अश्विनीताई गंगाळे यांच्या माध्यमातून इथे महिलांच्या रूपात दिसलेला आहे। त्यांचं कार्य खरोखर खूप चांगलं आहे। आज एक महिलांना त्यांनी खुलं व्यासपीठ इथे पैठणी खेळ या मार्फत व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे। त्यामुळे मी आज त्यानिमित्ताने त्यांना खूप मनापासून शुभेच्छा देते की त्यांच्या हातून असेच चांगले कार्य घडत जाओ। वहीं धर्मवीर संभाजी राजे चैरिटेबल ट्रस्ट के अध्यक्ष आयोजक दत्ता गंगाले एवं समाज सेविका सुनीताई गंगाले ने कहा कि शिव जयंती उत्सव और महिलाओं के लिए आयोजित हल्दी कुमकुम कार्यक्रम सांस्कृतिक परंपरा के जतन का एक प्रयास है। उन्होंने सबको बधाई देते हुए और क्या कुछ कहा सुन लीजिए। महिलांचा हळदी कुंकू इतर सांस्कृतिक कार्यक्रम या माध्यमातून या ठिकाणी साजरी करतोय। आज 11वं वर्ष राजमाता जिजाऊ महिला मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी छत्रपतींची जयंती साजरी होते। शिवारती या ठिकाणी संपन्न झाली। महिलांचे विविध कार्यक्रम या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले। सांगायला आनंद वाटतो, आत्ताच महानगरपालिका निवडणुका झाल्या, त्या निवडणुकांचा कुठलाही परिणाम या आमच्या सगळ्या मित्रमंडळीवर दिसून आला नाही। उलट अजून जोशाने छत्रपतींनी जे लढायला शिकवले ते लढण्याची वृत्ती आणि त्या आज तो दिवस छत्रपतींच्या जयंतीचा आणि त्यामुळे छत्रपतींतून जी प्रेरणा मिळते लढण्याची, नाउमेद न होता आपण पुन्हा नव्याने कशी सुरुवात करू शकतो हे सांगण्यासाठी ही शिवजयंती होतं असं आम्ही खऱ्या अर्थाने मानतो। आणि या ठिकाणी आम्ही संकल्प केलेला आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये हा जो कार्यक्रम 19 फेब्रुवारीचा असतो तो अशाच पद्धतीने या पुढच्या काळामध्ये सुद्धा सुरू राहावा। आपण पाहिलं या ठिकाणी ठाणे विभागाचे लोकसभेचे खासदार आदरणीय नरेशजी म्हस्के साहेब असतील, शिवसेनेचे आमचे गटनेते मनोजजी हळदणकर असतील, आमच्या महिला आघाडीच्या प्रमुख सरोजताई पाटील असतील, त्यामुळे सर्व शिवसेनेचे नेते मंडळी संपर्कप्रमुख अंकुश बाबा कदम असतील, आमचे नवनियुक्त सगळे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। आणि खऱ्या अर्थानं शिवजयंतीचं महत्त्व या ठिकाणी महिला आपण पाहिलं तरी फक्त महिलांनी हा कार्यक्रम या ठिकाणी पूर्ण हातामध्ये घेतात आणि दरवर्षी महिलांच्या माध्यमातून या ठिकाणी कार्यक्रम होतो। म्हणजे छत्रपती शिवरायांची जी शिकवण आहे महिलांना समानतेची वागणूक ही त्या काळापासून जी सुरू होती ते जपण्याचं काम खऱ्या अर्थाने या ठिकाणी राजमाता जिजाऊ महिला मंडळाच्या माध्यमातून त्यांच्या सर्व महिला सहकारी असतील आणि आमचे सर्व धर्मवीर समाजाचे चॅरिटेबल ट्रस्टचे सर्व पदाधिकारी हितचिंतक असतील यांच्या माध्यमातून महिलांना अधिकपणे
पुढे आणण्यासाठी, त्यांचं नेतृत्व सक्षम करण्यासाठी, त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा कार्यक्रम उपयुक्त ठरेल आणि सिऊडमध्ये नक्कीच महिला या निमित्ताने पुढे येतील आणि सगळ्या कामात, फक्त राजकारणच नाही, मग समाजकारण असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल, तुमचा उद्योग असेल, या सर्वामध्ये महिलांनी अग्रक्रमाने पुढं आलं पाहिजे आणि येथील महिलांनी जे आहे हे छत्रपती शिवराय घडवण्याचं आव्हान जे आहे ते पेललं पाहिजे असा संदेश या शिवजयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी देण्यात आलेला आहे. मी विभागातील सर्व नागरिकांना अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि दरवर्षी ठरल्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आपल्या राजमाता जिजाऊ महिला मंडळातर्फे व धर्मवीर संभाजीराजे चॅरिटेबलतर्फे आपण हळदी कुंकवाचं आयोजन करत असतो आणि यावर्षीसुद्धा देखील ते आयोजन आपण केलं आणि विभागातील महिलांनी अगदी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थिती दाखवली आणि अनेक मान्यवर या ठिकाणी येऊन गेले आणि लकी ड्रॉच्या माध्यमातून खूप सारी बक्षिसं आपल्या महिलांना देण्यात आली. मी विभागातील महिलांचे मनापासून धन्यवाद मानते की दरवर्षी न चुकता ते आपल्या कार्यक्रमाला आवर्जून येतात आणि कार्यक्रमाचा आनंद घेतात. पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते. ब्यूरो रिपोर्ट टीवी वन इंडिया. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.